मला वाटतं 100 पर्यंत झालेलं आहे. हा नका. आणि मी काय म्हणतो, माझ्या वडिलांची एक आठवण सांगतो, की मी लहान असताना रस्त्यावर खेळत असताना माझ्या वडिलांनी एकदा मला काय सांगितलेलं, त्यांच्या पाठी लागलो आणि त्यांनी मला हायवे रोडला गेल्यावर मला म्हणलं, "इकडे ये." म्हणलं, "कशाला आलास?" तर म्हणलं, "मला वाटलं तुम्ही मला 5 पैसे देशील." तर मला, "चल सर्कस बघायला येतोस का?" तर सर्कस बघायला येतो असं म्हणलं, तर माझ्या बापानी मला घेऊन गेला, न बोलता घरातून. त्या काळात मोबाईलचा काळ नव्हता, टेलिफोनचा काळ नव्हता. मग मला घेऊन गेला माझ्या बापानी आणि घेऊन गेल्यानंतर रातभर माझ्या बहिणी, आई हे शोधतात, की "अरे, माझा मुलगा कुठे गेला?" तेव्हा कामराजनगर सन्नाटा होता. त्यांना वाटलं, की कुठल्या माणसाने कुणी घेऊन गेलेलं आहे. माझ्या बहिणी, आई सगळे रडायला लागलेले हो. हे माझ्या बापाची आठवण आहे. खरंच म्हणजे काय आहे, त्यांनी मला घेऊन गेलं आणि मला सर्कस दाखवलं आणि नंतर काय झालं हो, घरचे माणसं बेजार झाले. मग माझ्या वडिलांना दाबलं, की "बाबा तुम्ही घेऊन गेला तर बोलून गेला पाहिजे ना." तर त्या काळात मोबाईलचा काळ नव्हता ना. तर अशा गोष्टी असतात मित्रांनो. माझ्या वडिलांनी जेव्हा मला टॉयलेट बाथरूम आलं, ह्याच बापानी मला खांद्यावर आणलं आणि तिकडून घाटकोपरून चलत चेंबरून चलत घेऊन आला. हा माझा बाप 100 वर्ष झाला. असं आहे मित्रांनो, आपल्याला प्रत्येक माणसाने आपल्या आई-बापाची काळजी घेतली पाहिजे. आज सकाळी 4 वाजल्यापासून त्यांची तब्येत बरोबर नाहीये. बसल्यावर जरा बरं वाटतं. ह्या महत्वाची गोष्टी आहे. प्रत्येक माणसाच्या आई-बापाची कर्तव्य असतं, की आपल्या मुलांनी आपल्या आई-वडिलांची बापाची आठवण म्हणून मी तुम्हाला सांगतो, की हा बापच आहे, जो आपल्यावर लाड करतो. आणि दुसरी गोष्ट, एक गोष्ट असं आहे, की मी लहान असताना माझ्या वडिलांनी मला मी असं धरलं, की मी असं नाचत होतो ना, तर माझ्या वडिलांनी माझ्यासाठी एक छोटासा टेप रेडिओ आणलेला त्यावेळेस. तर माझा बाप असं धरून मला नाचवत होता. तर माझ्या बापाची एक आठवण म्हणून सांगतो, की ह्या बापानी माझ्यासाठी त्यावेळेस एक रेडिओ आणलेला आणि कामराजमध्ये कोणाकडे नव्हता. ते आमच्याकडेच होता. तर अशा काही माझ्या बापाची आठवण सांगतो तुम्हाला सांगतो. तर बाप असाच असतो. आपल्या पोरांची इच्छा पूर्ण करतो. दुसरी गोष्ट असं आहे, की माझा बाप लहान असताना मला खेळत होता. माझ्या पायात घुंगरू असताना आणि असं खेळत होता. लहान पोरं कशी खेळतात त्याचे. तर माझा बाप मला असं बघून काय म्हणत होता, "नूनूबाई नूनू, नूनूबाई नूनू, कापून काढू डॅस करू." हा माझा बापाचा डायलॉग होता. खरंच हाच बाप आहे.